मला असं वाटतं आपले शिवाजीराव सावंत ते महाराजांवरती लिहित होते. त्यावेळेला शिवाजीराव बाबासाहेबांकडे आले आणि एक एक गोष्टी विचारत होते, कुठच्या वेळेला काय झालं, कधी काय झालं, काय काय होत होतं वगैरे. आणि एके दिवशी त्यांनी विचारलं की म्हणे बाबासाहेब मला सांगा, महाराज ज्या दिवशी गेले त्यावेळेला शेवटची जी काही वेळ होती, शेवटची जे काही तास होते, काही त्याच्याबद्दल काय आहे का? म्हणजे कोण त्यावेळेला तिकडे हजर कोण कोण होतं? त्याला बाबासाहेब बोलले की आता हजरपैकी होते, काही जण होते, पण त्याच्यापैकी एक नाव प्रामुख्याने घेता येईल म्हणजे हिरोजी फर्जंद होते. बरं म्हणे, नंतर काय झालं म्हणे? नंतर म्हणे महाराजांनी त्यांना सांगितलं की आता मला परमेश्वराची तपश्चर्या करायची, आपण सर्वजण निघा. म्हणे गेले का? हो म्हणे गेले. सर्वात शेवटी कोण गेलं म्हणे? असं काही कुठे इतिहासात लिहिलेलं नाही कुठे सर्वात शेवटी कोण गेले. असं बोलले की कदाचित सर्वात तिथे सिनियर असलेले, मोठे असलेल्या व्यक्तीपैकी म्हणून हिरोजी फर्जंद कदाचित शेवटचे गेले असतील. त्यावरती बाबासाहेब बोलले म्हणे इतिहास संपला की कादंबरीकार कसा सुरू होतो, जागा होतो, त्याचं हे उत्तम उदाहरण. त्यावेळेला त्यांनी विचारलं की त्यांनी शेवटी वळून महाराजांकडे पाहिलं असेल का? बाबासाहेब बोलले मला माहित नाही, ते काही इतिहासाला काही माहित नाही. हिरोजी फर्जंद म्हणजे तोच ना, आग्र्याहून ज्यावेळेला महाराज निघाले त्यावेळेला महाराजांच्या जागी जो झोपला होता बिछाण्यावरती, तोच ना? हा. बाबासाहेब बोलले हो. आता इथे कादंबरीकार जागा होतो त्यावेळेला शिवाजीराव बोलले म्हणे की नक्की पाहिलं असेल म्हणे, त्यांनी नक्की मागे वळून पाहिलं असेल महाराजांकडे आणि महाराजांना तो म्हणाला असेल की महाराज त्या आग्र्याच्या त्या गादीवरती देखील हा तुमचा सेवक झोपला होता, तुम्ही इथून निघा, आज तुमच्या मृत्यूच्या बिछाण्यावर देखील हा सेवक झोपायला तयार आहे.